कारंजा जिल्हा वाशिम येथील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये सेवाधारी परिवाराचे आमचे मित्र सदस्य दर रविवारी येतात आणि या ठिकाणी स्वच्छता करतात। ही जी स्वच्छता तुम्हाला दिसत आहे समोर, हे या परिवारानेच केलेली आहे। स्वच्छता अभियान गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी सुरू केली होती आणि तीच परंपरा आम्ही पुढे नेत आहोत। फार चांगलं वाटत आहे। सरांना विचारतो की तुम्ही किती दिवसापासून इथे या सेवाधारी परिवारामध्ये जुळले आहात सर? 2 वर्षापासून सर। 2 वर्षापासून? हो, 2023 पासून आजपर्यंत। 2023 पासून 2000 झाले? 2 वर्ष। वा वा वा। तर तुम्हाला इथे येऊन काय वाटते? समाधान मिळते, आनंद मिळतो। आनंद मिळतो, बिलकुल। वा वा। सेवा केल्याचं एक समाधान वेगळंच आहेच, वेगळंच आहे मनापासून। आपण सर किती वर्षापासून जुळले इथे? 2 वर्षापासून फाउंडर मेंबर सारखंच। हो का? फाउंडर मेंबर? बिलकुल 2 वर्षापासून आम्ही जोडलेला आहोत आणि एक वसच घेतलेला आहे की या ठिकाणी यावं। इथे जात धर्म काहीही नाही, भेदाभेद नाही आहे। ही भूमीच अशी आहे की शेवटच्या क्षणी आपल्याला याच ठिकाणी यायचं आहे। त्यामुळं एक आठवणी राहते की आपण या ठिकाणी काहीतरी सेवा दिलेल्या जीवनामध्ये। ही सेवासुद्धा खूप छान अशी सेवा आपली आहे आयुष्यामधली। इंगळे सर, तुम्ही मला महिन्यापासूनच जोडलेला फक्त 6 महिन्यापासून? आमचे धाडवे सर इतर मंडळींचं जेव्हा मी स्टेटस पाहत होतो हो, तेव्हा मला त्या वैकुंठ सेवेचं जरासं आपणही काहीतरी सहकार्य करावं, तिथं सेवा द्यावी म्हणून मी 6 महिने झाली इथे जॉईन झाले या ग्रुपला। हो का? बरं, लोक म्हणतात भूत असतात, ते पकडतात मेल्यानंतर। तुम्हाला दिसला का कधी? काहीच नाही, आनंद आहे उलट याच्यामध्ये। काहीच नाही, अंधश्रद्धा आहे सगळी। बरं बरं, ठीक आहे, धन्यवाद। चला या वाक्स या ना। तुम्हाला किती वर्ष झाले इथे? मला जवळपास 1 महिना होऊन राहिला। माझे जे मित्र होते गजानन वाघ, त्यांना माझ्या याच्यावर स्टेटस टाकलं होतं। 2 वर्ष कंप्लीट झाले, त्यावेळेस इथं कार्यक्रम घेतला गेला होता, त्याचं स्टेटस मला टाकलं, त्याच्यापासून मी जुळलो। समजा 1 महिना होऊन राहिला। हो का? 4 आठवडे। म्हणजे या वाघ सरांनी? वाघ सर मित्र। हो का? माझा। आणि वाघ सर किती वर्षापासून करता तुम्ही इथे? 2 वर्ष झाले सर। हो का? फाउंडर मेंबर? हो। आणि वय काय आहे तुमचं? 62। म्हणजे ज्येष्ठ नागरिक, सगळे ज्येष्ठ नागरिक आहे, परंतु फार सुंदर काम करत आहे। या ज्येष्ठ नागरिकांपासून तरुण लोकांनी प्रेरणा घ्यायला पाहिजे, इथं फिरायला यायला पाहिजे, थोडीफार सेवा करायला पाहिजे, असंच यांचं म्हणणं आहे। यांच्या मनामध्ये शांती आहे, प्रसन्नता आहे, काहीतरी केल्याचं समाधान आहे। म्हणून सगळ्या नागरिकांना विनंती आहे की या ठिकाणी एकदा तरी या, इतर दिवशी या। त्या शेवटच्या यात्रेमध्ये तर आपण येतोच, परंतु इतर दिवशी येऊन बघा, इथली स्वच्छता बघा, इथलं वातावरण बघा। राठोड सर आणि त्यांचा मुलगा नियमित इथे येतात। या मुलाला आतापासूनच राठोड सर घडवत आहेत समाजसेवेसाठी। आज भरपूर त्यांनी पाणी देण्यासाठी मदत केली। तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला, तुम्हाला जर प्रोत्साहन मिळालं असेल, तर कृपया तुम्हाला सेवाधारी परिवारातर्फे विनंती करतो की तुम्ही अवश्य इथे या आणि थोडंसं काम करा। मनाला समाधान मिळेल, अवश्य मिळेल। जे काम आपल्या मनानं आपण तन्मयतेनं करत असतो, ते काम जबरदस्तीनं कोणीच करूच शकत नाही। फक्त अदृश्य शक्ती, भूत, चुडेल याची भीती आपल्या मनातून काढून टाका। दर रविवारी सकाळी 6:30 ते 7:30 हा परिवार येतो, नियमितपणे काम करतो आणि समाधानाने घरी जात असतो। बस याच्यामध्येच यांना समाधान आहे। व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। परत भेटू पुढच्या रविवारी, तोपर्यंत नमस्कार। तुम्ही या बरं का, एकदा तरी या। एक बार आओगे तो बार बार आने की इच्छा होगी दोस्तों। धन्यवाद।